नर्सिसेट पार्क दिग्रस श्रीराम आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजला लागून सरकार मान्य लेआउट मोजकेच प्लॉट शिल्लक स्पॉटवर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र 21,000 रुपये 11 महिन्याची दीर्घ मुदत सर्व सोयी सुविधा उपलब्ध प्लॉट बुकिंग करिता संपर्क शैलेश पीर मोबाईल क्रमांक 92 84 55 51 38 धनंजय सावटे 93 59 70 89 91 दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। वायलिंगी वासियांनी गावगुंडा विरोधात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे मांडली कैफियत। वायलिंगी तालुका दिग्रस येथील शेकडो महिला व पुरुष पोहोचले यवतमाळला। वायलिंगी वासियांना आरवाच्या भाषेत शिवीगाळ करणारा, पांदन रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देणारा, पोलीस स्टेशन दिग्रसला गावकऱ्याविरोधात खोट्या तक्रारी करणारा, सरपंच यांना खंडणी मागणारा प्रकाश हरसिंग पवार राहणार वायलिंगी यांच्यावर कडक कारवाई व्हावी या मागणीकरिता ग्रामपंचायत वायलिंगीचे शेकडो नागरिकांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना व जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना शेकडो महिला व पुरुषांनी निवेदन दिले। आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता वायलिंगीचे शेकडो महिला व पुरुषांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय गाठून प्रकाश हरसिंग पवार हा गावातील शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या करामती कशा करतो याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना वायलिंगीच्या गावकऱ्यांनी अवगत केले। नमस्कार, मी निलेश जाधव राहणार वायलिंगी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो। आम्ही आज संपूर्ण वाईवासी इथं आपल्या पोलीस अधीक्षक ठाणेदार आपल्या साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। नामे प्रकाश हरसिंग पवार यांच्या नावाने आज आम्ही संपूर्ण वाईवासी याच्यासाठी आलेलो आहे, कारण की आम्ही संपूर्ण वाईवासी त्याच्या खोट्या गुन्ह्याने खंडणी मागतो। आमचे पाईप चोरी केलेली आहे, आमच्या शेतामधून येणं जाणं नका करू, नाही तर तुम्हाला माझ्या भावाप्रमाणे आम्ही कापून टाकू, या सगळ्या गोष्टीमुळे आमचे गाववाले संपूर्ण भीतीमध्ये आहे। यामुळे आम्ही सगळे गाववासी इथे निवेदन पोलीस अधीक्षक साहेबांना देण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे संपूर्ण गाववासी आपले ग्रासलेले आहे की खोट्या गुन्ह्यामध्ये लटकवायचं, माझे पाईप चोरी केले, माझे सोयाबीनचे बॅग चोरी केले। आमच्या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की त्याच्यावर कडक ते कडक कारवाई करण्यात यावं, म्हणून आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांना आम्ही निवेदन देण्यात आलेलो आहे। धन्यवाद। नमस्कार, मी वीरेंद्र राठोड राहणार वायलिंगी इथला रहिवासी असून आम्ही सर्व ग्रामस्थ जवळजवळ 150 ते 200 ग्रामस्थ इथे यवतमाळला सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस यवतमाळ इथे आलेलो आहे। प्रकाश हरसिंग पवार यांच्या विरोधात निवेदन देण्याकरिता एकमेव या व्यक्तीमुळे संपूर्ण गावाला जर त्रास होत असेल तर निवेदन देणं हे बनतो आणि त्या एकट्या व्यक्तीमुळे संपूर्ण गावातील महिलांना विशेषतः फार त्रास आहे आणि त्याच्या भावाच्या धमकीमुळे तो संपूर्ण गावाला त्रासून काढलेला आहे। आणि मी एक ॲज अ प्रिन्सिपल म्हणून सेल्फ फायनान्स या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये याचे म्हणून काम करतो आहे आणि त्याने पण माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला की शाळेमध्ये हा तस्करी करतो आहे महिलांची आणि विशेषतः गांजा विक्री करतो म्हणून। त्याकरिता मी पण इथे आलेलो आहे आणि त्याच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी आणि सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही त्यांच्याकडे एक विनंती मागणी केलेली आहे आणि निवेदन दिलेले आहे। धन्यवाद। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।